टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्यात सर्वात चर्चेत असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीमधील प्रशासकीय भवन येथे मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत कारखान्यात उपस्थिती लावली होती। त्यामुळे पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली होती आणि एकत्रित कारखाना हा बिनविरोध होण्यासाठी आवाहन केले होते। त्यानंतर खऱ्या अर्थाने ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच आज शेवटचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आहे आणि भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। जास्तीत जास्त 700 पेक्षा उमेदवारी अर्ज दाखल होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। आपण बारामतीमधील प्रशासकीय भवन येथे आहोत। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी रांगा लावलेल्या आहेत आणि ही निवडणूक 18 मेला मतदान आहे। 19 मेला या निवडणुकीचा निकाल असणार आहे। साहजिकच आज शेवटचा उमेदवारी भरण्याचा असल्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लावलेलं पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच येत्या 18 मेला ही निवडणूक होत आहे आणि 19 मेला निकाल आहे। परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय जी कारकीर्द आहे ती छत्रपती सहकार कारखान्याच्या संचालक पदापासून झाली होती आणि साहजिकच ही निवडणूक सर्वपक्षीय बैठक बोलवल्यानंतर जी प्रतिष्ठेची बनवली होती आणि त्यावेळेस आवाहन देखील करण्यात आलं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। परंतु आज 700 पेक्षा उमेदवारी अर्ज दाखल होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि भल्या मोठ्या रांगा ह्या बारामतीमधील प्रशासकीय भवन येथे लागलेल्या पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।